साजूक तूप तयार करण्यासाठी आपण रोज दुधावरची साय साठवून ठेवतो. जर ही साय व्यवस्थित स्टोअर करून ठेवली नाही तर लगेच खराब होते किंवा त्याला बुरशी येते. या टिप्सचा वापर केला तर साय खराब न होता दीर्घकाळ चांगली टिकून राहील व त्यापासून अतिशय चविष्ट आणि रवाळ तूप तयार होईल. तूप करण्यासाठी साय साठवून ठेवताना स्टीलच्या डब्याचा किंवा भांड्याचा वापर करावा. स्टीलच्या भांड्यांमध्ये साय दीर्घकाळ फ्रेश राहते. प्लॅस्टिकच्या डब्यात साठवून ठेवल्यास त्यातून दुर्गंधी येते किंवा ते लवकर खराब होऊ शकते. स्टीलच्या डब्यात दुधाची साय साठवून ठेवण्यापूर्वी डब्याच्या आतील बाजूस तूप लावून ग्रीस करा. या ट्रिकमुळे दुधाची साय अधिक दिवस चांगली टिकून राहील. दुधाची साय डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवली तर उत्तम ठरू शकते. थंड वातावरणामुळे दुधाच्या सायमध्ये बॅक्टेरिया वाढणार नाहीत. यामुळे साय लवकर खराब होणारही नाही. जेव्हा आपण दुधाची साय साठवून ठेवत असाल तेव्हा डब्याला किंवा भांड्याला झाकण असेल याची खात्री करा. झाकलेल्या भांड्यात साय दीर्घकाळ टिकून राहते. साय गरम ठिकाणी साठवून ठेवल्यास त्यात फंगस तयार होते, ज्यामुळे साईमधून दुर्गंधी तयार तर येतेच, शिवाय साय चवीला आंबट लागते. साय साठवून ठेवताना त्यात थोडे दूध घालत राहा. नंतर चमच्याने मिक्स करा. यामुळे त्यात फंगस तयार होणार नाही किंवा त्यातून दुर्गंधीही येणार नाही. जर आपल्याला साईमधून जास्त प्रमाणात तूप काढायचे असेल तर आपण साय साठवताना त्यात 1 चमचा दही मिसळू शकतात. त्यामुळे सायची चवही खराब होत नाही व ती दीर्घकाळ टिकते.